बऱ्याच दिवसापासून आमच्या दीदीला ना वॉफल्स आणायचे होते आणि शेवटी मग त्यांनी मागवले ऑनलाईन आणि आणल्यानंतर बघितले असे काही दिसत होते चॉकलेटी आणि त्यामध्ये ना वेगवेगळे थोडेसे फ्लेवर होते, म्हणजे 6 फ्लेवर होते वेगवेगळे. आणि म्हटलं बघूया कसे लागतात. तर मी खाऊन बघितल्यानंतर समजलं की हे तर अगदी भाकरीसारखेच लागत आहे. तर आता जाऊ द्या, बऱ्याच जणांना राग पडेल की वॉफल्स खाल्ले नसतील कधी. खरं आहे, मी खाल्लेच नव्हते. आणि मग मुलं म्हटले की तुला ना वॉफल्स पण भाकरीसारखे लागतात, तुला पिझ्झा पण भाकरीसारखा लागतो, तर आता तुझ्या बड्डेला 2-3 भाकरीच आणून कापायला लागणार आहे आपल्याला. तर म्हटलं आणायची गरज नाही, भाकरी घरीच बनवेल मी. सो चला, हा झाला मजेचा विषय. त्यानंतर ना एक कमेंट्स आले होते की खिचडी ताई दाखवा कशी करते असं. तर या ठिकाणी आता डाळ, तांदूळ आणि मसूरसुद्धा घेतलेला आहे मी अख्खा. त्यानंतर यामध्ये मसाले घातलेले, गरम मसाला घातला आहे, धणेपूड घातले, लाल तिखट, हळद, घरचा घरगुती मसाला. त्यानंतर बाहेर शाही बिर्याणी मसाला मिळतो, तो 1 चमचा घालायचा आहे आणि त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. तर रोजच्या खिचडीत 1 चमचा घालायचा. आपण त्यानंतर तांदूळ धुवून टाकायचे आणि भाज्या भरपूर घालायच्या. वांगं घातलं, बटाटा घातला, त्यानंतर शिमला मिरच घातलेली आहे आणि मस्त 3 शिट्ट्या घेतल्या आहे फोडणी देऊन आणि आपली खिचडी तयार झालेली. तर बघा, अशी काही मी खिचडी करते तर खूप छान होते, मस्त अगदी मसालेदार खिचडी रेडी आहे. सो चला, आता आम्ही जेवण करून घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.